नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 11 बाली बेट. प्रश्न 1. खालील आकृती पूर्ण करा. बाली बेटावरील विविध ललित कला. उत्तर आहे नृत्य, गायन, चित्र, शिल्प. आ. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर आहे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर आहे ललित कलांचा रंगीबिरंगी ओघ. प्रश्न क्रमांक 2. खालील कल्पना स्पष्ट करा. अ. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर. एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बाली बेट आहे. म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. इ. ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर. लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपल तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. इ. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर. सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीचा राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. प्रश्न क्रमांक 3. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. बाली बेट. स्थान, घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप. उत्तर आहे इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथले घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्गरम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहेत. माडा पोफळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत आहेत. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. उत्तर. रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. आ. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर. हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणाच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. इ. वेलींचेही अंग धुणे झाले होते. उत्तर. सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती.
पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या, जणू काही वेलींची अंघोळ झाली होती, त्यांचे अंग धुणे झाले होते. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. उत्तर: पूर्वी राज दरबारी गायक असत, ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. पुढील प्रश्न आहे, बाली बेटावर पक्षी का नसतील? उत्तर आहे, बाली बेट निसर्गरम्य आहे, पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश तिथे पक्ष्यांना भेटला नसावा, त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावीत. पुढील प्रश्न आहे, आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? उत्तर: पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणांमध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली, टीव्ही अँटिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले, मोकळी मैदाने कमी झाली, ध्वनी प्रदूषण वाढले. अशा प्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. टुरिस्टांचा स्वर्ग. उत्तर आहे, स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. आहे किर जंगल. उत्तर: गच्च झाडे असलेले जंगल, घनदाट जंगल. अश्राप माणसे. उत्तर आहे, अतिशय भोळी बाबडी, मनाने निर्मळ असलेली माणसे, पापभीरू माणसे. गाणारे भाट. उत्तर: राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. तंबूतला सिनेमा. उत्तर: गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला ट्युरिंग टॉकीज असेही म्हटले आहे. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. अभंग. उत्तर: 1. न भंगणारे. 2. ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. बोट. उत्तर आहे, 1. होडी. 2. शरीराचा अवयव, हाताचे बोट. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. उभयता. उत्तर: मामा व मामी उभयता पूजेला बसले. 2. यत्किंचितही. उत्तर: दुपारचे 12 वाजले तरीही मला यत्किंचितही भूक लागली नाही. 3. चौघडा. उत्तर: लग्न म्हणले की सनई चौघडा आलाच. 4. चित्रविचित्र. उत्तर आहे, जंगलात चित्रविचित्र भाषा बोलणारी माणसे होती. पुढील प्रश्न आहे, आंतरजालाच्या सहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रात कोणती बेटे आहेत त्याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा. उत्तर आहे, देश आहे भारत. लाभलेला समुद्रकिनारा अरबी समुद्र आणि तेथील बेट लक्षद्वीप बेट, अंदमान निकोबार बेट. जपान देश. लाभलेला समुद्रकिनारा सी ऑफ जपान, तेथील बेट बोनिन बेटे, व्हॉल्कॅनो बेटे. देश रशिया. लाभलेला समुद्रकिनारा सी ऑफ, तेथील बेटे आखोटस्क, कुरिल बेटे. अमेरिका देश. लाभलेला समुद्रकिनारा अमेरिकन मेडिटरेनियन सी, तेथील बेट अलास्का बेटे, चॅनेल बेटे. पुढील प्रश्न आहे, आंतरजालाच्या सहाय्याने अंदमान निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. 1. तेथील रहिवासी. उत्तर आहे, येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रजाती राहतात. इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत येथील अनेक आदिवासी मारले गेले, त्यामुळे त्यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे. आदिवासींचे जीवनमान.
उत्तर आहे सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटांवर कुणालाही येऊ देत नसत. त्यामुळे त्यांच्या जीवनमानाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे आदिवासी शिकार करत, जंगली सुवर, मासे, फळे हे त्यांचे खाद्य. शेती करण्याची पद्धत त्यांना माहीत नव्हती, परंतु आता त्यांच्यात बदल होत आहे. ते देखील आधुनिक समाजाचा भाग बनत आहेत. 3. निसर्ग सौंदर्य. उत्तर: घनदाट जंगल व चौफेर पाण्याने वेढलेले हे प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत. 4. तेथील सोयीसुविधा. उत्तर आहे सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटांवर कुणालाही येऊ देत नसे. त्यामुळे तेथे कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, परंतु आता या समाजात बदल होत आहे. आदिवासी मुलं शाळा शिकत आहेत. ते हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात आधुनिक संस्कृतीची जोपासना होत आहे. पुढील प्रश्न आहे. प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात खालील मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. प्रेक्षणीय स्थळ: निसर्ग सौंदर्य, आख्यायिका, कथा, लोकपरंपरा, परिसर, वैशिष्ट्ये, भौगोलिक, ऐतिहासिक आणि स्थळ. उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शहर मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. त्याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीचा उगम देखील येथूनच झाला. हे तीर्थक्षेत्र ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले असल्याने येथे 12ही महिने भाविकांची गर्दी असते. 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातील एक हे शिवालय आहे. भारतात एक त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्पशांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र हे धार्मिक विधी केले जातात. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे. पुढे बघा, जाहिरात दिलेली आहे. आपण जाहिरात वाचूया. केल्याने देशाटन, त्वरा करा त्वरा करा, आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या. लक्ष्मी टूर्स तर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल. आपली सहल निश्चित करा. उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्या. सहलीचा कालावधी मे महिना. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता: लक्ष्मी टूर्स, लक्ष्मीकांत बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पुणे. 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात. वरील जाहिरात वाचा. त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर आहे लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत. 2. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: 1. उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल. आणि 2. 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात 50% सवलत व भेटवस्तू. सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? उत्तर: भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी असे मला वाटते. 4. प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? उत्तर आहे प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे मला वाटते. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे. तसेच 2 महिने आधी नोंदणी का ते कळत नाही. या गोष्टी अविश्वसनीय वाटतात. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.